हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवलं आपण उन्हाळा स्पेशलमध्ये मँगो आम्रखंड. अगदी झटपट होणारा आणि कमी साहित्यामध्ये अगदी मार्केटसारखा आम्रखंड कसा बनवायचा. तर चला मग रेसिपी बघू. तर त्यासाठी घेतलं होतं इथं मी अर्धा लिटर दही घेतलं होतं. आणि दही आपल्याला असं क्रीमवालं दही घ्यायचं. नंतर साहित्य बघूया. आम्रखंडसाठी दही, 2 पिकलेले आंबे, 1 वाटी साखर आणि 2 ते 3 इलायची. नंतर इथं एक कॉटनचा कपडा घ्यायचा, त्याच्यामध्ये घालायचं दही. नंतर दही व्यवस्थित बांधून ठेवायचं. दह्यामधलं आपल्याला एक्स्ट्रा जे पाणी असतं ते काढून घ्यायचं आहे. त्यामुळे इथं दही बांधून ठेवायचं. आणि बघा आता एक्स्ट्रा पाणी निघायला सुरुवात झाली होती. इथं असं एक्स्ट्रा पाणी निघून जातं दह्यामधलं. आणि त्यावर वजन ठेवायचं, म्हणजे पटकन आता आपलं हे सगळं पाणी निघून जाईल. त्यामधलं दह्यावरती वजन ठेवायचं. नंतर दह्यामधलं एक्स्ट्रा पाणी निघेपर्यंत आपण इकडं आंबे कट करून घेऊया, म्हणजे त्यातला गर काढून घ्यायचा. आंबे कट करून असं चमच्याच्या साहाय्याने इथं मी आंब्याचा गर काढून घेतला. चला, एवढा आपण 2 आंब्याचा गर काढून घेतला होता. नंतर घ्यायचं मिक्सरचं भांडं. अगोदर आपण साखर काढून घेऊया, म्हणजे पावडर तयार करून घ्यायची साखरेची. त्याच्यामध्येच घालायच्या 2 इलायची आणि मिक्सरला फिरून घ्यायचं हे सगळं, म्हणजे पावडर तयार करून घ्यायची. आता इथं साखरेची पावडर तयार करून घेतली, ती बाजूला ठेवायची काढून एका बाउलमध्ये. आणि त्याच भांड्यामध्ये आंब्याचा रस घालायचा आणि तो मिक्सरला व्यवस्थित फिरून घ्यायचा. आणि बघा आता हा पण आपण मिक्सरला फिरून घेतला, म्हणजेच एकजीव तयार करून घेतला. नंतर घ्यायचे काही काजू आणि बदाम ही जास्त घ्यायची आणि इथं कट करून घ्यायचं. आणि इथं आपण काजू बदाम पण कट करून घेतले. आणि इकडं आता आपलं पूर्णपणे दह्यामधलं पाणी निघालं होतं, म्हणून आता एका पातेल्यामध्ये दही काढून घ्यायचं. आणि आता व्यवस्थित इथं दही फेटून घ्यायचं आपल्याला एकजीव होईपर्यंत. 2 ते 3 मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायचं. आणि हे फेटल्यानंतर साखर पावडर घालायची. आपण जी साखर पावडर करून ठेवली होती, थोडी थोडी करून घालायची आणि परत फेटून घ्यायचं. आणि एका वाटीतली साखर एवढी मी बाजूला ठेवली होती पावडर. आणि इथंच आता आपल्याला आम्रखंडाचा सुगंध यायला लागला होता. आणि असं व्यवस्थित फेटल्यानंतर घालायचा आंब्याचा रस घालायचा. आणि परत आता व्यवस्थित फेटून घ्यायचं. दही आणि आंब्याचा रस पूर्णपणे एकत्र होईपर्यंत हे व्यवस्थित फेटून घ्यायचं. आणि बघा आता हे एकजीव झालं होतं. नंतर घ्यायचा एक काचेचा बाऊल, त्यामध्ये आम्रखंड काढून घ्यायचा. आता पूर्णपणे हे आम्रखंड इथं तयार झाला होता. पूर्ण आम्रखंड एका बाउलमध्ये काढून घेतला. आणि बघा एकदम असा घट्ट आता हा आपला आम्रखंड इथं तयार झाला होता. नंतर घालायचे आंब्याचे कापलेले काप घालायचे. नंतर ड्रायफ्रूट म्हणजेच काजू बदामाचे काप घालायचे.
आणि तयार झाला आपला इथं आम्रखंड. आणि याला थंड होण्यासाठी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचं. अर्ध्या तासासाठी आपण याला फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवलं होतं. आणि नंतर अर्ध्या तासानंतर मी आपला आम्रखंड काढून घेतला फ्रीजमधून. आणि तुम्ही बघू शकतात अगदी मार्केटसारखा आपला आम्रखंड हा तयार झाला होता. खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी वेळेमध्ये हा आम्रखंड आपण इथं तयार केला होता. तर एकदा उन्हाळा चालू आहे आणि आंब्याचं पण सीझन सुरू आहे, तर एकदा नक्की ट्राय करा आम्रखंड. माझ्या मुलांनी तर खरंच खूप आवडीने खाल्लं. आणि तुम्ही बघू शकतात एकदम मार्केटसारखा घट्ट असा हा आम्रखंड आपला इथं तयार झाला होता. आणि तुम्हाला ही आम्रखंड रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर चला मग, थँक्यू.